अकोटा-कोल्हा महामार्गावरील पळसूद फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे। उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। अकोटा-कोल्हा महामार्गावरील पळसूद फाट्याजवळ जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे। उन्हाळा जवळ आल्याने आधीच पाणी टंचाई जाणवत आहे। त्यात अशा घटना घडल्याने नागरिकांच्या अडचणींमध्ये अधिक वाढ झाली आहे। या पाईपलाईन मधून हजारो लिटर पाणी वाया जात असून प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। अनेक गावांमध्ये पाणी पुरवठा अनियमित झाला असून काही ठिकाणी नागरिकांना आठवडाभर पाण्याविना राहावे लागत आहे। सध्या तापमानाचा पारा झपाट्याने वाढत आहे। अशा परिस्थितीत प्रत्येक घराला नियमित पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे। मात्र फुटलेल्या पाईपमुळे मोठ्या प्रमाणात पाणी नष्ट होत आहे, तर दुसरीकडे नागरिकांना थेंब थेंब पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। फुटलेली जलवाहिनी त्वरित दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे। भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनाने जलवाहिनीची वेळोवेळी तपासणी करून योग्य उपाययोजना करावी असे नागरिकांचे मत आहे। पाणी हा मूलभूत हक्क असून त्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करणे गरजेचे आहे। अन्यथा नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे।